हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला पीएचडी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच पेट 2026 साठी रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे SGBA-U आणि KBC-NMU या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्स टेस्टची डेट आणि नोटिफिकेशन हे आलेले आहेत. सो त्या अनुषंगाने पेट एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आम्ही तुमच्यासाठी स्पेशल MCQ सिरीज घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण संपूर्ण रिसर्च मेथॉलॉजी प्रिपेअर करू शकतो विथ MCQs. ठीक आहे. सो आजचा टॉपिक जो आहे तो आहे व्हेरिएबल्स अँड द टाइप्स म्हणजे चल आणि त्यांचे प्रकार यावरचा एमसीक्यूजची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्स टेस्टसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल रिसर्च मेथॉलॉजीसाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे रिसर्च मेथॉलॉजीला 50% वेटेज आहे सगळ्या युनिव्हर्सिटी पेट एंट्रन्समध्ये. सो तुम्ही जर हा कोर्सनी जर तुमचं प्रिपरेशन फुल करून घेतलं आणि मॅक्झिमम स्कोर जर याच्यात तुम्ही केलात तर नक्कीच पेपर 2 मध्ये थोडाफार स्कोर करून देखील तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. म्हणूनच याला आम्ही गॅरंटीड सिलेक्शन म्हटलंय. ज्या फुल कोर्समध्ये मॉक टेस्ट, नोट्स, डेली लाईव्ह लेक्चर्स अँड MCQ PDF प्रॅक्टिससाठी या सगळ्या गोष्टी फक्त 899 मध्ये मिळत आहे. आणि या कोर्सला जॉईन करण्याची पद्धत देखील एकदम इझी आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. न्यू बॅच 24 अवर्स पासून स्टार्ट होते. सो आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी नक्कीच इथे जॉईन करून एकदा ट्राय करू शकता. सो पहिला प्रश्न आहे व्हेरिएबल्स अँड देअर टाइप्स, चल आणि त्यांच्या प्रकारांमध्ये. एक कॅरेक्टरिस्टिक्स दॅट कॅन मेक टेक डिफरंट व्हॅल्यू इज कॉल्ड. वेगवेगळी मूल्ये घेऊ शकणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात? ऑप्शन ए कॉन्स्टंट, व्हेरिएबल, थिअरी आणि हायपोथेसिस. दीज आर द ऑप्शन्स. आणि इथे विचारले की एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. सो त्यामध्ये वेगवेगळी मूल्य व्हॅल्यूज घेण्यासाठी व्हॅल्यू घेऊ शकणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात? सो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्हेरिएबल इज द करेक्ट आन्सर. म्हणजे आपण चल जे म्हणतो ते चल का म्हणतो? कारण त्याच्यामध्ये ते व्हेरिएबल्स त्यांची मूल्य बदलतात. ठीक आहे. मूल्य घेणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात? चल असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यावरून त्या व्हेरिएबल्स वरून किंवा त्या चलांवरून आपण एखादा रिसर्च किंवा आपल्या रिसर्च मध्ये कोणते मेन घटक आहेत ते बघत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द व्हेरिएबल दॅट इज मॅनिप्युलेटेड बाय द रिसर्चर इज कॉल्ड. संशोधकाकडून जाणीवपूर्वक बदलले जाणारे चल कोणते? आता एकतर बेसिक गोष्टीमध्ये दोन प्रकारचे चल असतात, ते म्हणजे डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट. ठीक आहे. डिपेंडेंट व्हेरिएबल जो असतो तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल वरती डिपेंड असतो. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अवलंबित चल. आणि जो स्वतंत्र असतो, कशावरतीही डिपेंड नसतो, तो चल असतो स्वतंत्र चल. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन वेगवेगळे टाइप्स आहेत, पण हे मेन दोन चलांचे प्रकार आहेत. तर असा कोणता चल आहे जो संशोधकाद्वारे जाणीवपूर्वक बदलला जाऊ शकतो? आता इथे जर आपण लॉजिक लावायचं झालं तर इंडिपेंडेंट व्हेरिएबल जो आहे, स्वतंत्र चल जो आहे, त्याला काही फरक पडत नाही की दुसरा कुठला चल आला किंवा काही केलं तरी. पण जो अवलंबित चल आहे त्याच्यावरती मात्र फरक पडू शकतो जर स्वतंत्र चल बदलला तर. सो या गोष्टीवरून आपण सांगू शकतो की कोणता व्हेरिएबल बदलला जाऊ शकतो. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इंडिपेंडेंट व्हेरिएबल जो आहे तो बदलला जाऊ शकतो. कारण म्हणजे संशोधक जो आहे तो तेच चेंज करतो. कारण डिपेंडेंट व्हेरिएबल चे परिणाम जे आहेत ते आपल्याला हा मेन स्वतंत्र व्हेरिएबल कोणता आहे, चल कुठला आहे त्याच्यावरून समजतं. पुढचा प्रश्न आहे इन द स्टडी इफेक्ट ऑफ योगा ऑन स्ट्रेस, स्ट्रेस इज. आता याच्यामध्ये योगाचा ताणावरील परिणाम या अभ्यासात तणाव हे कोणते चल आहे? ठीक आहे. योगा, स्ट्रेस दोघांचा कारण आणि परिणामांचा अभ्यास इथे करायचा आहे. पण याच्यामध्ये योगा आणि स्ट्रेस हे दोन जर इथे चल असतील तर याच्यामध्ये तणाव किंवा स्ट्रेस हे कोणत्या प्रकारचं चल आहे? ऑप्शन ए इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र चल, संयोजक चल, नियंत्रित चल की अवलंबित चल. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डिपेंडेंट व्हेरिएबल. स्ट्रेस डिपेंडेंट आहे कशावरती? योगावरती. स्ट्रेस इफेक्ट ऑफ योगा ऑन स्ट्रेस. इफेक्ट म्हणजे योगा हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, पण स्ट्रेस हा डिपेंड आहे योगावरती. योगावरती डिपेंड कसा आहे? योगा न करणाऱ्या लोकांचा स्ट्रेस कसा आहे आणि योगा करून तुमचा स्ट्रेस कसा होतोय हे कशावरती तपासतो आपण? इंडिपेंडेंट व्हेरिएबल वरती तपासतोय. म्हणजे स्ट्रेस तपासतोय आपण, पण कशाच्या साह्याने? योगाच्या. सो स्ट्रेस जे आहे इथे तो डिपेंडेंट आहे मेन इंडिपेंडेंट चल म्हणजे योगावरती. ओके.
पुढचा प्रश्न आहे, अ व्हेरिएबल नॉट इन्क्लुडेड इन द स्टडी बट अफेक्टिंग द रिझल्ट इज, अभ्यासात समाविष्ट नसूनही निष्कर्षावर परिणाम करणारे चल कोणते? बघा, जसं मी म्हटलं की दोन मेन व्हेरिएबल्स आहेत, दोन मेन चल आहेत, तसेच आणखीन इतरही चल आहेत, जे चल म्हणजे अभ्यासात समाविष्ट नाही आहेत, आपल्या रिसर्च मध्ये त्याला समावेश केलं नाही, तरी पण आपल्या कन्क्लुजन वरती किंवा आपल्या रिझल्ट वरती ते परिणाम करतात. अशा चलांना काय म्हणतात? अवलंबित चल, स्वतंत्र चल, खंडित चल की बाह्य चल? ऑफकोर्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, एक्सट्रेनियस व्हेरिएबल, बाह्य चल. डिस्क्रीट व्हेरिएबल बद्दल इथे कुठलीच इन्फॉर्मेशन नाहीये. इंडिपेंडंट डिपेंडंट आता आपण बघितलेत, मागच्या काही क्वेश्चन वरून आपल्या लक्षात आले की कोणते डिपेंडंट व्हेरिएबल असू शकतात आणि कुठले इंडिपेंडंट व्हेरिएबल असू शकतात. मग असे चल जे अभ्यासात समाविष्ट नाहीयेत म्हणजे ऑब्व्हियसली ते अभ्यासाच्या बाहेरचे आहेत. मग इथे बाह्य चल नियंत्रण न केल्यास निष्कर्ष काय होऊ शकतात? चुकीचे ठरू शकतात. म्हणून हे चल असे आहेत जे निष्कर्षावरती परिणाम करतात. आता याच्यामध्ये प्रश्न आहे, जेंडर इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ व्हेरिएबल? व्हेरिएबलच्या टाइप मध्ये हे टाइप पण येतात की लिंग हे कोणत्या प्रकारचे चल आहे. याच्यामध्ये आता आपण करेक्ट आन्सर म्हणजे हे ऑप्शन्स आहेत आपले की नॉमिनल म्हणजे कॅटेगरियल वर्ग करण्यासारखे, कंटिन्युअस, रेशो की इंटरवल, यापैकी कुठलं चल आहे? आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, नॉमिनल किंवा नामनिर्देशित चल आहे. तर जेंडर मध्ये व्यक्तींना वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं जातं, जसं मेल, फिमेल, अदर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो. कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय, की मोजता येणारे कंटिन्यू मूल्य, म्हणजे उंची असेल, वजन असेल, कंटिन्यू येतं. आणि रेशिओ म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, की शून्याचा अर्थ वास्तविक असतो आणि गुणोत्तर करता येतं, म्हणजे वजन असेल, वय असेल, हे काय करतो इथे आपण फायनल नंबर सुद्धा इथे दाखवू शकतो. आणि कंटिन्युअस मध्ये तो म्हणजे पॉइंट्स मध्ये सुद्धा दाखवू शकतो, 1.90, 2.90, हे कंटिन्युअस. ठीक आहे. रेशिओ मध्ये फायनल 35, 40, इथे आपण काय करू शकतो, गुणोत्तर दाखवू शकतो. ठीक आहे. आणि इंटरवल म्हणजे काय, की मूल्यांमधील अंतर समान असतं पण शून्य नसतं. ठीक आहे. जसं तापमान असेल, तापमान मोजणं, याला अंतराल म्हणतात. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर ए आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ स्टुडंट इन क्लास इज अन एक्झाम्पल ऑफ. आधीच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं की व्हेरिएबल्सच्या टाइप मध्ये इंटरवल, रेशिओ, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय. आता याच्यामध्ये जे विचारलेलं आहे ते विचारलंय की विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे नंबर जे आहे ते कोणत्या प्रकारचं नंबर, कसा असेल विद्यार्थ्यांचा, 70 असू शकतो, 80 असू शकतो, 85 असू शकतो, 86.8 किंवा 86.2 असा असू शकतो का? नाही. मग आता ह्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ते कसे व्हेरिएबल्स आहेत? सतत चल, खंडित चल, क्रमवाचक चल की नामनिर्देशित चल? त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, खंडित चल. ठीक आहे. म्हणजे पूर्णांकातच मोजता येणारे चल खंडित चल किंवा डिस्क्रीट व्हेरिएबल असं इथे आपण म्हणतो, होल नंबर. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाईट मेजर्ड इन सेंटीमीटर्स इज अन एक्झाम्पल ऑफ. सेंटीमीटर मध्ये मोजलेली उंची हे कोणत्या प्रकारचं चल आहे? ऑप्शन ए, खंडित चल, नामनिर्देशित चल, सतत चल, क्रमवाचक चल. आता क्रम म्हणजे खंडित चलाचं एक्झाम्पल आपण बघितलं, नॉमिनल व्हेरिएबलचं आपण एक्झाम्पल बघितलं, क्रमवाचक चल आणि सतत चल या दोन्ही मध्ये उंची मोजण्यासाठीचं कोणतं व्हेरिएबल येईल मग? येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, कंटिन्युअस व्हेरिएबल. म्हणजे इथे कोणतेही मधले मूल्य येऊ शकते जे चल सतत असतं. म्हणजे आपण जर म्हटलं की उंची मोजले तर 147.4 किंवा 150.6, हे काय आहे, त्यांना आपण कंटिन्युअस व्हेरिएबल किंवा सतत चल असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो कोणतेही मूल्य येऊ शकतं याच्यामध्ये. Next question. The variable that operates between the independent and dependent variable is. स्वतंत्र व अवलंबित चलाच्या दरम्यान कार्य करणारे चल कोणते? मध्यस्थ चल, अनियंत्रित चल, बाह्य चल की कृत्रिम किंवा त्याला डमी चल असं म्हणतात. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इंटरवेनिंग व्हेरिएबल, मध्यस्थ चल. क्वेश्चन मध्येच विचारलं आपल्याला की स्वतंत्र चल आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर ह्या दोघांमध्ये जे कार्य होत आहे किंवा हे जे कार्य करतायत त्याच्यामध्ये एखादा चल जर काम करत असेल तर त्याच्यात कुठले चल असणार आहे, त्याला मध्यस्थ चल किंवा इंटरव्हेनिंग व्हेरिएबल असं म्हणतात. ओके. येस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेजरमेंट स्केल हॅज ट्रू झिरो पॉइंट. कोणत्या मापन श्रेणीत खरा शून्य बिंदू असतो? हे पण मी आत्ताच्या एका क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलं की शून्य खरा बिंदू कुठे असतो, कोणत्या ऑप्शन मध्ये असतो.
नामनिर्देशित श्रेणी, क्रमवाचक श्रेणी, अंतराळ श्रेणी की प्रमाण श्रेणी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, रेशिओ स्केल, प्रमाण स्केल. प्रमाण श्रेणीत शून्य म्हणजे गुणधर्माचा पूर्ण अभाव असतो. याच्यामध्ये सांगितलं की कुठलेही घर असेल तर मग शून्य पासून स्टार्टिंग इथे होऊ शकते. ठीक आहे, मेजरमेंट स्केल शून्यापासून स्टार्टिंग होऊ शकते. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. The next question, ranks such as first, second, third are measured on which scale? आता याच्यामध्ये तुम्हाला रँक केले गेले आहे. पहिला, दुसरा, तिसरा लाईन मध्ये उभं केलंय किंवा बसवलंय किंवा मजला असेल तर आपण काय करतो, ह्यांना रँक करतो. बरोबर, मग ह्यांना आपण काय म्हणतो किंवा हे कुठल्या प्रकारच्या श्रेणीमध्ये मोजले जातात? ऑप्शन आहे ऑर्डिनल स्केल, नॉमिनल स्केल, रेशिओ स्केल, इंटरवल स्केल. आता याच्यामध्ये बघा, प्रमाण श्रेणी बघितलं पण शून्यापासून सुरू होते, प्रमाण समजतं आपल्याला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नामनिर्देशित नॉमिनल स्केल मध्ये बघितलं आपण की त्याच्यामध्ये वर्गीकरण होतो, मेल, फिमेल, इतर. बरोबर, मग आता ऑर्डिनल आणि अंतराळ श्रेणी त्याच्यामध्ये जेव्हा रँक करतो, म्हणजे आता ह्याच्यामध्ये ऑर्डिनल स्केलला मराठीमध्ये बघा क्रमवाचक श्रेणी म्हणतात. बरोबर, मग आता इथे पहिला, दुसरा, तिसरा असा आपण क्रम लावतोय, म्हणजे ही कोणती श्रेणी आहे? क्रमवाचक श्रेणी. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, येस. The next question, a variable deliberately kept constant to neutralize its effect is called. म्हणजे परिणाम टाळण्यासाठी जाणीवपूर्वक स्थिर ठेवलेले चल कोणते? म्हणजे आता एखादा संशोधन आपण करतोय तर त्या संशोधनामधला रिझल्ट हा कॉन्स्टंट यायला पाहिजे, म्हणून एखादा व्हेरिएबल जो असेल, चल जो असेल, तो आपण काय करतो, जाणीवपूर्वक काय करतो, टाळतो किंवा तो घेत नाही, तेव्हा त्याला कुठला चल म्हणतात? ऑप्शन ए अवलंबित चल, नियंत्रित चल, कृत्रिम डमी चल किंवा संयोजक चल. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, कंट्रोल व्हेरिएबल. त्याच्यावरती आपण कंट्रोल ठेवू शकतो, त्याला नियंत्रित करू शकतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, अ व्हेरिएबल दॅट चेंजेस द स्ट्रेंथ ऑफ द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन चल आहेत, त्या दोन चलांमधील संबंधाची तीव्रता बदलणारे चल कोणते? ठीक आहे, ऊन आणि पाऊस या दोघांचा, या दोन चलांचा काय संबंध आहे? या दोघांमधलं रिलेशन चेक करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी जे चल वापरले जातात, तीव्रता बदलणारे चल जे असतात त्यांना कोणते चल म्हणतात? ऑप्शन ए एक्सट्रेनियस म्हणजे बाह्य चल, मध्यस्थ चल, संयोजक चल की सतत चल. आता बाकीच्या तीन चलांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे याच्यात करेक्ट कोणता आन्सर असणार आहे? येस, ऑप्शन सी, मॉडरेटिंग व्हेरिएबल्स, संयोजक चल ज्याला म्हणतो. संयोजक चल संबंध अधिक वा कमी तीव्र करू शकतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, टेम्परेचर मेजर्ड इन डिग्रीज सेल्सियस इज अन एक्झाम्पल ऑफ विच स्केल्स. सेल्सियस मध्ये मोजले जाणारे तापमान कोणत्या श्रेणीचं उदाहरण आहे? ऑप्शन ए नॉमिनल, ऑर्डिनल, रेशो स्केल अँड इंटरवल स्केल. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी, इंटरवल श्रेणी. ठीक आहे, म्हणजे अंतर कसं याच्यामध्ये समान अंतर असणार आहे, पण खरा बिंदू कोणता असणार आहे? शून्य असणार आहे. ठीक आहे, शून्य बिंदू नसणार आहे, खरा शून्य बिंदू नसतो, पण अंतर याच्यामध्ये कसं असतं? समान असतं. ओके, सेल्सियस डिग्रीचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, attitude measured on 5-point Likert scale is generally treated as. 5 बिंदू लिकर्ट श्रेणीवर मोजलेली अभिवृत्ती सामान्यतः कोणत्या श्रेणीची मानली जाते? आता लिकर्ट स्केल पॉइंट काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की इथून म्हणजे रेंज दिलेली असते. ठीक आहे, सो या रेंज मध्ये सांगितलेलं असतं की इथून इथपर्यंत बेटर आहे फीडबॅक, त्याच्यानंतर याच्यानंतर जो आहे तो व्हेरी गुड आहे, त्याच्यानंतर ऍव्हरेज, पुअर, हे काय स्केल ठरवून दिलेली असते. म्हणजे कोणाची 1 ते 0 to 1 असेल तर ती गुड असते आणि कोणाची ती लोअर असते. ठीक आहे, तर ती लिकार्ट स्केल मेथड जी आहे ती मेनली कोणत्या श्रेणीमध्ये मानली जाते? नॉमिनल, ऑर्डिनल, रेशिओ की कंटिन्युअस? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, क्रमवाचक. क्रम दिलेला असतो याच्यामध्ये की फर्स्ट असेल तर त्याची काय रेंज असेल. तुम्ही अधिक समाज, आता कॉल येतो कॉल सेंटर वरून किंवा तुम्ही एखाद्या कस्टमर केअरला कॉल करता, तर त्यांनी सपोर्ट दिल्यावर तुम्हाला विचारतात की तुम्हाला आमची सपोर्ट म्हणजे सिस्टीम कशी वाटली किंवा आमचं जे काही तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? अधिक समाधानी असाल तर 10 प्रेस करा, तुम्ही असमाधानी असाल तर 1-0 प्रेस करा. हे असतं ना, ते क्रमवाचक आहे. ठीक आहे, या श्रेणीला आपण काय म्हणतो? क्रमवाचक. ऑर्डिनल नंबरची ही स्केल आहे. ठीक आहे, उत्तरांना क्रम असतो. ठीक आहे, आणि अंतर याच्यामध्ये समान गृहीत धरता येत
नाही. ठीक आहे, म्हणजे सांगितलेलं असतं, ठरवलेलं. The next आहे a qualitative variable coded as 0 and 1 for analysis is called विश्लेषणासाठी 0 व 1 मध्ये रूपांतरित केलेल्या गुणात्मक चलाला काय म्हणतात? ऑप्शन ए डमी व्हेरिएबल्स, लॅटेंट व्हेरिएबल्स, कंटिन्युअस व्हेरिएबल्स, confounding व्हेरिएबल्स, गोंधळणारे चल. सो यांना आपण म्हणतो ए डमी व्हेरिएबल्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी विश्लेषणासाठी फक्त कोड दिलाय की ह्या चलाला आपण 0 म्हणूया आणि ह्या चलाला आपण एक व्हेरिएबल नाव देऊया. ठीक आहे, डमी व्हेरिएबल्स त्याला म्हणतो. डमी चलांमुळे काय होतं, गुणात्मक माहिती संख्यात्मक विश्लेषणामध्ये आपण वापरू शकतो एक्सप्लेनेशन देण्यासाठी. ठीक आहे, ओके. The next question, a variable that cannot be observed directly and is measured through indicator is म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण न करता निर्देशकांद्वारे मोजले जाणारे चल कोणते आहे? ऑप्शन ए मॅनिफेस्ट व्हेरिएबल म्हणजे प्रकट चल, डिस्क्रीट व्हेरिएबल खंडित चल, लेटेंट व्हेरिएबल सुप्त चल की नामनिर्देशित चल. आता प्रत्यक्ष निरीक्षण न करता जे निर्देशनावर मोजलं जाणारे चल आहे त्याला आपण म्हणतो लेटेंट व्हेरिएबल म्हणजे सुप्त चल. जसं की बुद्धिमत्ता आपण बघतो का, प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन करतो का, नाही, पण ते IQ नंबर आपण काढतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर अभिवृत्ती किंवा बुद्धिमत्ता यांच्यामध्ये ही अशी सुप्त चल आहेत जी फक्त काही त्यांचे निर्देशक घटक असतात की हा एक्झाम मध्ये फर्स्ट आलाय, त्याच्यानंतर हा छान वाचतो किंवा हा छान स्पीच देतो किंवा निबंध छान लिहितोय, वक्तृत्व चांगलं आहे, ह्या गोष्टींवरून आपण काय करतो की त्यांची हे तपासतो, आपण पर्सनॅलिटी तपासतो. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपण ऑब्झर्वेशन करू शकतो का मेंदूचं किंवा त्या मेंदूमध्ये वेगळे पण काय दिसतंय असं, नाही. तर यांना आपण म्हणतो लेटेंट व्हेरिएबल. फक्त त्यांच्या निर्देशकांद्वारेच आपण ते मोजू शकतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे an extraneous variable related to both the independent and dependent variable distorting the findings is स्वतंत्र व अवलंबित दोन्ही चलांशी संबंधित असून निष्कर्ष विकृत करणारे चल कोणते? ठीक आहे, तुमचा डिपेंडंट पण व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल पण आहे आणि दोन्ही चलांशी रिलेटेड, पण त्यांचा निष्कर्ष कन्क्लुजन जे आहे ते बिघडून टाकणारं चल कोणतं आहे? एकतर गोंधळणारे चल आहे, नियंत्रित चल आहे, संयोजक चल आहे की अवलंबित चल आहे? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए गोंधळवणारे चल किंवा confounding व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये विकृत चल करतं म्हणजे जे काही तुमचे फाइंडिंग्स येणार आहेत ते डायरेक्टली चेंज करणार असं व्हेरिएबल असू शकतं. कंट्रोल व्हेरिएबलने आपल्याला हवा तसा निष्कर्ष हवे असेल तर आपण ते चेंज करू शकतो. ठीक आहे, व्हेरिएबल त्या व्हेरिएबलने तिथे स्थिर करू शकतो तो व्हेरिएबलने, बरोबर. आणि इथे अवलंबित चल तर डायरेक्टली सेपरेट असा व्हेरिएबल असतो जो रिसर्च मध्ये काय काम करतो त्याचा परिणाम तपासण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. पण मग आपला फायनल निष्कर्ष किंवा रिझल्ट बिघडवणारे जे चल आहे ते म्हणजे कॉन्फाउंडिंग, दोन्ही मध्ये काहीतरी बिघाड करू शकतं. ओके, गोंधळणाऱ्या चलामुळे आपल्याला खरं कारण ओळखायला इथे थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, in impact of teaching method on achievement teaching method is. आता बघा, अध्यापन पद्धतीचा संपादनावर परिणाम यात अध्यापन पद्धत हे कोणते चल आहे? आता याचा आन्सर आय होप तुम्ही द्याल. ए डिपेंडेंट व्हेरिएबल, बी इंडिपेंडेंट व्हेरिएबल, सी इंटरव्हेनिंग व्हेरिएबल आणि डी एक्सट्रोनियस व्हेरिएबल. अध्यापन पद्धतीचा संपादनावर परिणाम काय व्हेरिएबल असेल हा मग? अध्यापन पद्धत, ऑब्व्हियसली इट इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल. अध्यापन पद्धत ही परिणाम वेगवेगळ्या घटकांवर करू शकते, पण त्याचा परिणाम आपल्याला कशावरती तपासायचा आहे? संपादनावर. संपादनाचा परिणाम तपासण्यासाठी तुम्हाला एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल पाहिजे जो आपण तपासू शकतो. सो इथे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे अध्यापन म्हणजे म्हणजे बदल घडवणारे कारण हे स्वतंत्र चल असते. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. Then next question, which of the following is a constant and not variable? ठीक आहे, पुढीलपैकी कोणते चल नसून स्थिरांक आहे? which of the following is constant, स्थिरांक आहे पण चल नाहीये? ऑप्शन ए इन्कम म्हणजे उत्पन्न, एज म्हणजे वय, व्हॅल्यू ऑफ PI अँड मोटिवेशन. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी व्हॅल्यू ऑफ PI.
पायचे मूल्य कधीही बदलत नाही, म्हणून तो स्थिरांक आहे. बघा तुम्ही पायची व्हॅल्यू, जर पाय बद्दल तुम्ही एखादा रिसर्च करत असाल तर पाय ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेला आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती कुठे चेंज होत नाही, म्हणून याला आपण व्हेरिएबल नाही म्हणणार, याला आपण स्थिरांक म्हणणार आहे. पाय कुठेही यूज करा, पायची व्हॅल्यू चेंज होणार नाही. ठीक आहे, पायचं हे माहिती आहे ना चिन्ह, पाय. ठीक आहे, सो तो स्थिरांक आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड इज अन एक्झाम्पल ऑफ. आता मॅरिटल स्टेटस त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, मॅरिड अनमॅरिड. ठीक आहे, तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? कंटिन्युअस व्हेरिएबल, रेशिओ व्हेरिएबल, इंटरव्हल व्हेरिएबल की डिटॅचोनॉमस व्हेरिएबल म्हणजे द्विभाजित चल आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. हे वेगळं आहे. द्विविभाजित व्हेरिएबल म्हणजे काय की याच्यामध्ये केवळ येस नो क्वेश्चन असतात किंवा दोनच ऑप्शन असू शकतात याच्यामध्ये. केवळ दोन वर्ग असणाऱ्या चलाला विभाजित चल, द्विभाजित चल असं म्हणतात. जसं गेम असेल, विन ऑर लॉस, टॉस, हे काय असतं ते आपलं हेड अँड टेल, तसे दोनच ऑप्शन्स असतात, द्विभाजित चल आहेत ते. ठीक आहे, टॉस, टॉस मध्ये काय दोनच ऑप्शन असतील, हेड आणि टेल, विन ऑर लॉस, तर ते द्विभाजित चल आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला ह्या जे व्हेरिएबल्सचे टाइप्स आहेत वेगवेगळे, ते व्हेरिएबल्सचे टाइप्स इथे या क्वेश्चन थ्रू क्लिअर झाले असतील. नसतील झाले तर आपण याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काही एमसीक्यूज घेऊया, जर बेसिक असतील ज्याच्यामधून तुमच्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आणखीन क्लिअर होतील. ठीक आहे, सो तसं मला कमेंटमध्ये मेन्शन करा जर तुम्हाला कुठला विषय किंवा कुठला व्हेरिएबल समजला नसेल तर. ठीक आहे, त्याच्यावरती घेऊया. ओके, सो सेशन इथे संपवण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, स्पेशल ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलंय, ते म्हणजे रिसर्च मेथोलॉजी. तुमच्या पीएचडी एंट्रन्स आणि कोर्स वर्क दोन्हीसाठीही उपयोगी असेल एक बुक, ते म्हणजे हे. ठीक आहे, सो याच्यामध्ये आम्ही टॉपिक वाईज नोट्स, 30+ प्रॅक्टिस पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, टॉपिक वाईज एमसीक्यू सगळं सुटसुटीत तुम्हाला या बुक मध्ये करून दिलेलं आहे, जे तुम्हाला या प्रिपरेशन मध्ये योग्य मार्गदर्शन म्हणून मदत करेल. हे बुक जे आहे ते Amazon स्टोअर वरती उपलब्ध आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली मेन्शन केलेली आहे, तिथून तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता, तुमच्या प्रिपरेशन मध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, सध्या हे बुक जे आहे ते इंग्लिश लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, मराठी बुक आम्ही लवकरच बाजारामध्ये घेऊन येत आहोत. सो सध्या जे स्टुडंट्स इंग्लिश मध्ये प्रिपेअर करतात त्यांनी याचा वापर करू शकतात. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.